आणि आम्ही ठरवलंय की धनशक्तीच्या विरुद्ध श्रमशक्ती म्हणजे शिवशक्ती अशी आमची लढाई आता आम्ही चालू केलेली आहे. आणि आमच्या श्रमशक्तीला आणि शिवशक्तीला पुणेकर दाद देते. धाडसी निर्णय कोणी घेतला? 46,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे महिलांसाठी त्यांनी देण्याची योजना आणली. म्हणजे मुख्यमंत्री ते होते आणि जबाबदारी त्यांची होती. शिवसेना सध्या पुण्यात वाढते आहे. त्यांच्याकडं एकनाथ शिंदेसारखं समर्थ नेतृत्व आहे, जे कायम कुठं काही अपघात झाला किंवा काय झालं, जसं की इर्शाळगडाचं लँडस्लाईड वगैरे त्यावेळेला ते स्वतः मदतीला गेले होते तिथे. म्हणजे एवढ्या अवघड परिस्थितीत पण तिथं तो माणूस दाखल होऊ शकतो लवकरात लवकर. ते खरंच धडाडीचं नेतृत्व आहे. आणि लाडकी बहीण योजना यामुळे ते घराघरात पोहोचले आहेत. तसं शिवसेना हा पक्ष आता बऱ्यापैकी रुजलेला आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली. शिवसेना यायला पाहिजे, भाजपला थोडी टक्कर व्हायला पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी चांगली कामं होती. ताकद वाढली आहे आता शिंदे साहेबांमुळे. शिंदे साहेब चांगली कामं करतात ते, त्याच्यामुळे आता कामं होण्याची शक्यता जास्त आहेत. अजून शिवसेना शिंदे साहेबांची पुण्यामध्ये वाढती, लाडकी बहीण योजना आहे आणि मूळ म्हणजे कारण दंगेकर साहेब त्यांच्यामुळे पुण्यामध्ये शिवसेना वाढती. तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा, फेसबुक ओपन करा, कुठेही शिंदे साहेबांची न्यूज असते ना दंगेकर साहेबांचीच न्यूज असते. चांगले एकनाथ शिंदे व्यक्तिमत्व चांगले. महिलांसाठी आता लाडकी बहीण योजना असू देत, कोणत्याही कामामध्ये आता एवढ्या वर्षात कधी इकडे आले नाहीत, पण आता आमच्याकडे आले ते दंगेकर साहेबांमुळे. शिंदे साहेब आमच्या वॉर्डात येऊन गेले, प्रभागात येऊन गेलेले आणि चांगलं काम करतात ते. शिंदे साहेब हे शेतकरी वर्गातले असून अतिशय कष्टाळू आणि खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत. सर्व लोकांसाठी लाडकी लेक त्यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या योजना त्यांनी आणल्या. मग त्या आम्हाला खूपच म्हणजे आवडल्या आहेत त्या. आम्हाला म्हणजे आता आमच्या नगरसेवकाचा अभिमानच आहे. आम्हाला शिवसेनेत आहेत म्हटल्यानंतर आम्हाला तर कार्यकर्ते छानच वाटतात. ते अभिमान आहे आम्हाला त्यांचा.